सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये भाजपाने मुसंडी मारल्यानंतर जी वेगळी चर्चा आणि स्ट्राईक रेटवर चर्चा केली जाते, त्याच पद्धतीनं भाजपाच्या उच्चांक अशा 87 फिगर नंतर दुसरी जर का कोणाची चर्चा होत असेल तर ती MIMची, म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर महापौरांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक सभासद असलेल्या सभासदांपैकी एकाला विरोधी पक्ष म्हणून घोषित करण्याचा अधिकार किंवा त्याची तरतूद महानगरपालिकेच्या अधिनियम कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. MIM 8 उमेदवारांसोबत त्यांनी आपला सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणूनचा मान किंवा तो स्थान त्यांनी काबीज केले किंवा मिळवलंय आणि मिळालंय त्यांना. त्यानंतरचा एक विरोधी पक्ष नेता म्हणूनच त्यांना गणलं जाईल जर का महापौरांनी त्या पद्धतीनं तशी घोषणा केली किंवा त्या पद्धतीनं त्यांना तो सन्मान कायद्याच्या तरतुदीनुसार दिला तर नक्कीच सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भूमिका MIM निभावताना दिसेल. 8 नगरसेवकांच्या माध्यमातून आता नक्की विरोधी पक्ष नेत्याची वर्णी कोणाला आणि कशा पद्धतीने लागणार यावर चर्चा चालू असतानाच वाहिदा शेख यांना विरोधी पक्ष त्या गटाच्या MIM पक्षाच्या गटाच्या नेत्या म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. कधी आणि कशा पद्धतीनं त्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली? 24 तारखेला आम्ही औरंगाबाद गेले होते. सर्व नगरसेवक मिळून गेले होते. 8 नगरसेवक. त्या इम्तियाज जलील साहेब आम्हाला बोलवले होते आणि तिथे अनवर सादत पण आले होते. मी सर्व मिळून गेले होते. तिथे आमची मीटिंग झाली. ते मीटिंगमध्ये फक्त चर्चा झाली कोण कोण इच्छुक आहे. मीटिंगमध्ये कोण कोण उपस्थित होते? सर्व 8 नगरसेवक आणि आमचे सोलापूरचे इन्चार्ज अनवर सादत साहेब आणि इम्तियाज जलील साहेब. त्याच्यामध्ये मग पुण्यामध्ये काय ठरलं आणि औरंगाबादमध्ये काय ठरलं? औरंगाबादमध्ये जे ठरलं ना ते आम्हाला ते रायटिंग मध्ये त्यांनी दिले. आम्हाला अधिकृत पत्र त्यांनी आम्हाला पाठवून दिले. ते अधिकृत पत्र दिल्यानंतर आम्ही सगळे मिळून पुण्याला आमची सर्टिफिकेट सबमिट करून आले. तुमचं शिक्षण किती झाले? माझे शिक्षण BMSW झाला. BMSW पास आहे मी, मास्टर ऑफ सोशल वेलफेअर. आणि पुण्यात मला महिला आश्रम मध्ये जॉब पण लागली होती, पण बॅड लक मी सोडली ती. तर प्रश्न असा आहे की हेच ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करून नगरसचिवांना दिलेलं पत्र आहे. इम्तियाज जलील यांचं आहे ते पत्र आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडूनचं हे पत्र आहे. प्रश्न उरतो तो हा की या सभागृहामध्ये MIM पक्षाच्या 8 नगरसेवकाला आणि 8 नगरसेवकाचं नेतृत्व करणाऱ्या त्या गटनेत्याला विरोधी पक्षाचा दर्जा महापौराच्या सदविवेक बुद्धीतून मिळणार का? ब्रेड न्यूज करता यासीन शेखसह मी नितीन पात्र.